करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेत. अनेकदा बातम्यांमध्ये असं येतं की या पिकावरती या किडीचा प्रादुर्भाव आहे, या रोगाचा प्रादुर्भाव आहे, तर आपल्या पिकावरती असा कोणता तरी रोग येऊ शकतो याची सुद्धा माहिती यातून मिळते का आणि ती कशी मिळते? निश्चितच. आता हा लिप सेन्सर आहे. या लिप सेन्सरमधून आपण त्या लिपचा ओलावा किती आहे हे मेजर करतो. हे पान आणि त्याच्यामुळं त्याच्यावर जे बुरशीजन्य कुठले रोग किंवा कीड येऊ शकतात का हे आपण लगेच प्रेडिक्ट करू शकतो. ह्यासाठी डेटा लागतो आणि हिस्टॉरिकल डेटा लागतो. त्यामुळं ऊस पिकावर अतिशय सरांनी विचारलं तसं संशोधन खूप झालेलं आहे. वसंतदादा शुगरकेन इन्स्टिट्यूटमध्ये झालं आहे, पाडेगावमध्ये झालं आहे, कोईमुत्तरला देशात झालं आहे. आणि त्या पर्सेंटेज तेवढं जेवढं त्याचं मॉइश्चर आहे त्याला कोणत्या बुरशी आत्तापर्यंत आलेला आहे अटॅक, ह्याचे सगळे इव्हिडन्सेस आपण बॅक एंडला प्रोसेस केलेले आहेत. पण जसं तुम्ही तो सेन्सर जमिनीत खुपसून ठेवलाय, हे सगळे असे जमिनीत खुपसण्याचे आहेत का काही? नाही, काही लावून ठेवायचे? हा लावून ठेवायचा आहे आणि आणखीन बाकी काय आहे? हे जमिनीत ठेवायचे आहेत. हे NPK सेन्सर जे आहेत 3, हे 3 या प्रकारचे सेन्सर आपण जमिनीमध्ये ते जमिनीत खुपसायचे. आणि जे हे मॉइश्चर सेन्सर हा साधारणतः 8 इंच ते 15 इंच जातो. प्रत्येक क्रॉपचं रूटचा बायोमास किती आहे हे आपण 8 इंच ते आता तर हा जेमतेम 3 इंचाचा दिसतोय का? तो आणखी खोल जातो आत? तो आणखी खोल जातो. ह्याच्यावर एक टूल येतं आपलं आणि ते टूल फॉर अच्छा हां ह्या पद्धतीचं तंत्रज्ञान हे पूर्ण असं जमिनीत जातं. त्यामुळे त्याच्यावर जो 60% रूट जे आहेत शुगरकेनचे ते 10 ते 15 इंच लेवलला असतात. तेवढ्या लेवलला हा सेन्सर गेल्यामुळे आपल्याला पूर्ण कळतं की किती ओलावा आहे. निलेश सर, आधुनिक तंत्रज्ञानाची जी भाषा आहे ना ती कदाचित सर्वसामान्य माणसाला समजणं कठीण आहे, पण तुम्ही पाचोऱ्यातलं जेव्हा उदाहरण दिलं ते पटकन समजू शकलं. अशी दुसरी काही तुम्ही उदाहरणं सांगू शकाल की ज्यांना या सगळ्या तंत्रज्ञानाचा आता परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव खूप झाला ऊसामध्ये, आणि हुमणीचा प्रादुर्भाव झाल्या जो स्ट्रेस येतो प्लांटवर, तो स्ट्रेस आपण सॅटेलाइट थ्रू मॅप झाला आणि त्याचे जे इमेजेस येतात, त्याचे जे फोटो येतात आपल्या सिस्टीमला की हुमणीनं अटॅक केलेला ऊस मग कशा पद्धतीनं स्ट्रेस दाखवतो. मग ते इंडायसिस मॅच केल्यामुळं आम्हाला कळतं की इथे हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. आमचे अलर्ट गेले तिथे आणि बरोबर त्या शेतकऱ्यांकडे ती हुमणी आली होती जी त्याने कधी बघितली नसते. आणि अशा जर पद्धतीनं किडीचा प्रादुर्भाव वाढत गेला तर संपूर्ण प्लॉट डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. अशा पद्धतीचं अनेक उदाहरणं आपण आता ह्या प्रकल्पामध्ये पाहिले. तुम्ही आता ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या त्यातून एक कळलं की ऊसाचं पीक जे साधारण 16 महिन्यांचं असतं ते 12 महिन्यांमध्ये तुम्हाला ते उत्पन्न मिळते. कांदा जो 2 महिन्यानंतर खराब होऊ शकतो तो याच्यामुळे 8 महिने टिकू शकतो. बाकी आणखीन असे कोणत्या पिकाच्या बद्दल काय असा जाणवण्या इतका मोठं परिवर्तन किंवा परिणाम AI मुळे झालेला आहे? केळी पिकाचा उदाहरण आपण घेतलं तर 50 मेट्रिक टन पर्यंत आपल्याला केळीचं उत्पादन अचीव झालेलं आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर तूर, जी आपल्या विद्यापीठाची राज्य सरकारचे जे 4 विद्यापीठ आहेत त्यांनी तयार केलेली जात आहे गोदावरी म्हणून. आणि या तुरीचं पीक जेव्हा यावर घेतलं तेव्हा आपण 20 क्विंटल आपण त्या तुरीला पर एकर इल्ड घेऊ शकलो. हे जनरली किती येते? 10 ते 12 क्विंटल. याच्या माध्यमातून पिकांची वाढ मर्यादित ठेवता येते का? म्हणजे आता ऊस 10-12 महिन्यात झाला की झेंडे फुटतात आणि वजन कमी होतं. कारखान्यात अतिरिक्त ऊस झाला की कारखान्यात ऊस पाठवणं शक्य होत नाही. बरोबर. मग ते 12व्या महिन्यात जेवढी वाढ झाली किंवा 10व्या महिन्यात जेवढी वाढ झाली तेवढीच ठेवता येते का त्याची? हां, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कारण आता आपण बघितलं तर ठराविक कालावधीनंतर अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाला तुरे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता तसं यील्ड कमी होत गेला. त्याच्यामागे एकच रहस्य आहे की पाण्याचा वापर त्या स्टेजला कमी करणं. पाण्याचा वापर कमी केला तर आणि खत फॉस्फरसचा इंटेक वाढवला आणि पोटॅशचा इंटेक वाढवला, नायट्रोजन कमी केला तर कुठल्याही ऊसाला, आपल्या सहभागी शेतकऱ्यांमध्ये एकाही ऊसाला तुरा आलेला नाही. अशा पद्धतीचं आपलं रेकॉर्ड आहे. बाकी परिसरातील बऱ्याच 60 ते 70% शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर तुरे आलेले ऊस आपण पाहिले, परंतु यावर आधारित प्लॉट जो केलेत त्यांना तुरे आले नाहीत. 12व्या महिन्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं
साखर उतारा आणि चांगलं वजन आपण अचीव करू शकलो. सर खरं तर हे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस हे फार खर्चिक वाटतंय. तर शेतकऱ्यांनी कसा संपर्क साधायचा आणि हे याला जर समजा एकरी करायचं असेल किंवा हेक्टरी करायचं असेल तर शेतकऱ्याला साधारणपणे किती खर्च येईल आणि कशा पद्धतीने संपर्क केला गेला पाहिजे? प्रति हेक्टर ह्याला 25,000 रुपये खर्च आहे. हा जो खर्च आहे त्याच्यातील 18,500 रुपये वसंतदादा शुगरकेन इन्स्टिट्यूट हे जे IoT टूल्स आहेत, हार्डवेअर आहे त्याच्यासाठी देतं आणि 6,500 रुपये आपल्याला शुगरकेन इंडस्ट्रीमार्फत सपोर्ट आपण विनंती केली होती. त्या शुगरकेन इंडस्ट्री नी पुढाकार घेतला आहे आणि त्यांच्या जो विविध योजना आहेत कारखान्यांच्या त्या योजनेतून तो निधी उपलब्ध केलेला आहे आणि त्या योजनेचा लाभ आता शेतकरी घेतात आहे. त्यामुळं प्रति हेक्टरी 25,000 कॉस्ट ही जी आहे ही प्रायोगिक तत्वावर आहे. नाही पण ते एकदा 25,000 खर्च केलं की ते किती वर्ष टिकतं? खूप चांगला प्रश्न आपण विचारला. ह्या सगळ्या वेदर स्टेशन आणि IoT सेन्सरची लाईफ आहे 6 वर्ष. त्यामुळे एकदा खर्च केला की पुन्हा त्याला खर्च येणार नाही. 6 वर्ष त्याला 25,000 दरवर्षी खर्च करायची आवश्यकता राहणार नाही. आपल्याला नंतर खर्च जो येणार आहे तो फक्त ते क्रॉपची हेल्थ आणि क्रॉपचे सगळं हे आहे टेक्नॉलॉजी मॉनिटर करायला तो प्रति एकर 4,000 रुपये खर्च येणार आहे. नाही पण त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की ज्या किडी माहिती आहेत हो त्याच्याच बद्दलचं माहिती याच्यातून मिळेल. म्हणजे ह्याला चकवणारे नवीन जसे आजार येतात हो तसे नवीन किडी